कोण म्हणतं की मराठी माणूस वाचत नाही? तसं असेल तर एकाच खोलीत ही हजारो मराठी पुस्तकं काय करतायत? रोज सकाळी इतकी पुस्तकं घेऊन हे जोडपं निघतं तरी कुठे? हे आहेत विजय आणि विनया डोईफोडे. सन 2016 मध्ये या जोडीने नोकरी सांभाळत दुचाकीवरून चालतं बोलतं ग्रंथालय सुरू केलं. प्रतिसाद वाढू लागला. मग 2019-20 मध्ये दोघांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली. खास पुस्तकं घेऊन जाण्यासाठी रिक्षा सुद्धा घेतली. अत्यल्प दरात लोकांना पुस्तकं घरपोच देता यावी हा उदार हेतू. जाणून घेऊ हे चालतं बोलतं ग्रंथालय कसं काम करतं. हे दाम्पत्य कोणत्या सभासदांनी कोणती पुस्तकं मागवली आहेत याची नोंद करतं. यात त्यांची मुलगी अक्षता सुद्धा तिच्या सुट्टीच्या दिवशी त्यांची सोबत करते. उत्तम व्यवस्थापन असतं. यांच्या घरातच एका खोलीमध्ये हजारो पुस्तकं आहेत. यादीनुसार पुस्तकं घेऊन हे दोघेही निघतात. हे चालतं बोलतं ग्रंथालय अर्थात विनया चल ग्रंथालय पुणे आणि PCMC भागात कार्यरत आहे. महिन्यातील ठरलेल्या वाराप्रमाणे हे सभासदांच्या घरी जातात. मागच्या महिन्याची 5 पुस्तकं परत घेतात आणि मागणीनुसार नवी 5 पुस्तकं सभासदांना देतात. वाचन संस्कृती वाढावी यासाठी 6वं पुस्तक घरात लहान मूल असेल तर कोणतीही वर्गणी न घेता दिलं जातं. सभासदांच्या घरी या दोघांना अत्यंत सन्मानाने वागवतात. 2018 मध्ये 100 सभासद पूर्ण झाले आणि 2024 मध्ये 500 सभासद पूर्ण झाले. ही संख्या वाढतेच आहे. आपल्या YouTube चॅनलवरील सभासदांची संख्या देखील वाढते आहे. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे सुद्धा मराठी पुस्तकं घरपोच यावी असं वाटत असेल तर इथे संपर्क क्रमांक दिला आहे. हा व्हिडिओ आपल्या वाचनाची आवड असणाऱ्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.